नमस्कार, मी सुनील ठाकूर, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा मी भक्त आहे, शिष्य आहे. आणि हा जो निषेध मोर्चा आपण बघताय हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू श्रींबद्दल जे अपमानास्पद उद्गार काढले, जे विधान केलेत आणि एकेरी भाषेत जे त्यांनी संबोधिले आहे, त्यांच्या विरोधात त्यांच्या भक्तगणांनी अखिल महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. म्हणून आता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हा निषेध आपल्याला बघायला मिळणार आहे, याच्या शंका नाही. कारण जगद्गुरू श्रींचा जो संप्रदाय आहे तो पूर्ण भारतभरच नव्हे तर भारतच्या बाहेर विदेशामध्ये पण आहे. एका जबाबदार नेत्याने एखाद्या विभूतीचा पूर्ण अभ्यास न करता अशा प्रकारे उद्गार काढणं हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे आणि त्याचीच निर्भर्सना आम्ही या ठिकाणी इथे करतो आहोत. पहिले सर्वात आधी हे सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की वैदिक सनातन हिंदू धर्मियांचा जो सर्वोच्च पद आहे, जो मान आहे, तो जगद्गुरू रामानंदाचार्य वैष्णव पंथाचा आहे. तो महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये रत्नागिरीला मिळालेला आहे आणि इथे रामानंदाचार्यांचा दर्शनपीठ उभारला गेला आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांमुळे. आणि त्यांचे कार्य, त्यांची कुशलता, त्यांचं समाजकार्य, मानव कल्याणकारी कार्य यांचा अभ्यास न करता तुम्ही जर काही उद्गार काढत असाल तर तुमच्यासारखे नेते तुम्ही महाराष्ट्राचे नेता म्हणून तुम्ही घेता आणि साधी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या मोठ्या संताची अभ्यास किंवा त्याच्याबद्दलची जाणीव आणि माहिती आपल्याला नसणं हे चुकीचं आहे. आणि तुम्ही त्यांच्यासाठी एकेरी उद्गार काढताय ज्यांचे लाखो करोडो भक्त शिष्य आज या देशात नव्हे तर या विदेशात पण आहेत. तर मला असं वाटतं की हे जे कार्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्याचा असा जो निषेध आहे तो झालाच पाहिजे. वडेट्टीवार काय काढलं नेमकं? वडेट्टीवार जे आहेत ते म्हणतात की याला म्हणजे काय, आज लाखो करोडो जे शिष्य भक्त आहेत, जे अनुयायी तुम्हाला दिसत आहेत, ते ज्यांना दैवत मानतात, त्यांचे ईश्वर म्हणून मानतात, त्यांच्यासाठी तुम्ही एकेरी शब्द काढता. आणि सर्वात पहिले तुम्ही जर राजकीय नेते आहात तर तुम्हाला आपल्या राज्याचे साधू संत कोण, त्यांचं पद काय, ते कुठल्या पदावर आहेत याची माहिती, याची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आता मला एक सांगा, आजच्या विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कारणाने विधानसभेत एवढ्या सीटा निवडून आल्यात काही नेत्यांनी असं सांगितलं. लाडकी बहीण योजनेमध्ये मुस्लिम महिलांना किती फायदा झाला, मुस्लिम महिलांची किती संख्या आहे हे बघा. आणि सर्वच मुस्लिम महिलांनी यांना मत दिलेत का हे विश्वासानं सांगू शकतात का? पण आम्ही सांगू शकतो की आमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रत्येक अनुयायाने हिंदुत्वासाठी वोट केलेला आहे. आणि म्हणूनच या आधारावर जगद्गुरू श्रींनी हे विधान केलं की संत महात्म्यांचा म्हणजे संत समाजांचं योगदान या विधानसभेमध्ये आहे, तर त्याच्यात चुकीचं काय? त्याचा अभ्यास न करता बोलणं हे चुकीचं आहे. म्हणून हा निषेध आम्ही करतो. निषेध मोर्चाच्या माध्यमातून सरकारने काय मागणी आमची हेच आहे की सरकारने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांनी धर्मसत्तेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल बोलताना 100 वेळा विचार करावा, अभ्यासपूर्वक बोलावं, नाहीतर काही उद्गार काढू नये. आणि धर्मसत्तेचे जे आमचे अधिकारी आहेत किंवा जे आपले जगद्गुरू आहेत, सन्माननीय संत समाज आहे, त्यांच्याबद्दल सन्मानाचा भाव त्यांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि हे त्यांनी लक्षात ठेवावं. मी फक्त काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल बोलत नाही आहे, तर संपूर्ण राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत सगळ्यांबद्दल बोलतो आहे की त्यांनी संत समाजाचा मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचं रक्षण करणं हे सर्व धर्मगुरू आणि जगद्गुरूंचं कर्तव्य आहे. आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे हिंदुत्वासाठी, समाजासाठी काय करतात ते तरी कमीत कमी ऐकून घ्या किंवा समजा. आज 83वा देहदान आमच्या संप्रदायातून झालेला आहे. 83 मरणोपरांत देहदान या संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेनं झालेले आहेत. कुठल्या राजकीय नेत्याने केले, कुठल्या राजकीय पक्षाने केले? एका विभूतीच्या शब्दावर देणगी प्रत्येक देतात, पण देहदान करणं हे सोपं नाही आहे. त्यानंतर 53 ॲम्ब्युलन्स हायवेवर चालणं, विनामूल्य सेवा देणं सोपं नाही आहे. इंग्रजी माध्यमची शाळा CBSE बोर्डाची चालवणं विनामूल्य सोपं नाही आहे. हे सगळे कार्य बघा. त्यानंतर याच वर्षी 1,36,270 बाटल्या रक्त 15 दिवसामध्ये आमच्या संप्रदायाने जगद्गुरू श्रींच्या प्रेरणेने केलेले आहेत. हे काही सोपे कार्य नाही आहे. ॲटलिस्ट तुम्ही जगद्गुरू श्रींचे कार्य बघा, त्यांची उंची बघा, खोली बघा, त्यानंतर काय विधान करायचं ते करा. असं संत समाजाचा अपमान करणं योग्य नाही, हेच आमचं म्हणणं आहे. त्यांनी यापुढे सर्वांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्यात